राजाओं के राजा तेरी आराधना, तेरी आराधना, आराधना। प्रभु के प्रभु तेरी आराधना, आराधना, आराधना। राजाओं के राजा तेरी आराधना, शांति देने वाले तेरी आराधना, प्रेम करने वाले तेरी आराधना, शांति देने वाले तेरी आराधना, प्रेम करने वाले तेरी आराधना, आराधना। ज्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करता यावा, वाईट दिवसात प्रतिकार करता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या। प्रियानो, मी तुम्हाला तर असं सांगेन, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू। या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की सगळं काही केल्यावर तुम्हाला टिकाव धरता यावा, तुम्हाला टिकता यावं म्हणून देवाची शस्त्र सामग्री घ्या। आता देवाची शस्त्र सामग्री काय असेल? ख्रिस्ती विश्वासणाऱ्यासाठी। ख्रिस्ती विश्वास आहे का तुमचा? आम्ही ख्रिस्ती विश्वास आहोत, आम्ही मसीह आहोत, आम्ही विश्वास आहोत। प्रेज द लॉर्ड। तर ख्रिस्ती लोकांसाठी, जे मसीह लोक आहेत, विश्वासात आहेत, त्यांच्यासाठी शस्त्र सामग्री आहे, आपल्यासाठी सुरक्षा आहे। प्रेज द लॉर्ड। ती आज आम्ही धारण करायची। आमेन। ही शस्त्र सामग्री तुम्ही बायबल बरेच वेळेला वाचला असेल, पण ही जी सामग्री तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही आज घेणार आहात तुम्ही आणि इथून जाणार आहात। प्रेज गॉड। आमेन। याच्याद्वारे तुम्ही सुरक्षित राहाल, टिकाव टिकाल म्हणून पौलुस म्हणतो की देवाची शस्त्र सामग्री काय करा? घ्या। आता घ्यायची गरज आहे तुम्हाला। प्रेज द लॉर्ड। मी तुम्हाला सांगतोय ही शस्त्र सामग्री काय काय आहे, त्याच्यामध्ये काय काय हत्यारे तुम्हाला मिळतील। तुम्ही रात्री प्रवास करता का नाही? तेव्हा रात्री प्रवासाला काय घेता? शस्त्र काय घेता? बोला तर मागे शिष्य लोकातून। रात्री तुम्हाला जायचं आहे, प्रवास करायचा, तर काय घ्या तुमच्या जवळ? हा, बॅटरी। व्हेरी गुड। हा, अजून काठी पण घ्या हातात। हे तुमचे शस्त्र आहेत का? का घेतलेत ती? असेच का? काय त्याचं कारण आहे? स्वतःचं रक्षण करण्यासाठी, सुरक्षेसाठी तुम्ही त्या वस्तू घेतल्यात, नाही का? तसंच आम्ही आध्यात्मिक जीवनात चालत असताना आम्हाला शस्त्र सामग्रीची गरज आहे आणि ती आम्ही घेतली पाहिजे आपल्या जीवनात। आम्ही घ्या असं पौलुस म्हणतो, घ्या। प्रेज द लॉर्ड। तर त्या शस्त्री सामग्रीची गोष्ट तुम्हाला सांगतो, जे आहे ते तुम्हाला स्पष्ट सांगेन। पवित्र आत्मा तुम्हाला ती गोष्ट शिकवणार आहे, तुम्ही घ्याल आणि मग त्याचा उपयोग कराल। काठी घेतली तर काठी टेकत जाताना का खांद्यावर ठेवून कसं जाता? बॅटरी आहे, बॅटरी पेटवताना का तसंच बॅगी टाकून देताना असं करत जाता? उपयोग करा। आज घ्याल तर उपयोग करा, नाही तर मग काय करा? त्या कारणात गेलं सोडून। सैतान माहिती आहे चोर आहे, वचन नाही समजलं। मग त्याच्या 18 अध्यायामध्ये मला वाटतं त्या ठिकाणी लिहिलं की वचन समजलं नाही तर तो चोर येतो आणि ते काय पेरलं ते त्याच्यातून काढून घेऊन जातो आणि तो तसाच राहतो बिचारा। आशीर्वाद चोरायचं काम सैतानाचं आहे। ओके। हा, तर मग आपली कंबर सत्याने कसा? तर मग आपली कंबर सत्याने कसा? बघा, खोटं बोलता ना का नाही बोलत? खोटं बोलता का? नाही बोलत। देवाचे लोक कधीच खोटं नाही बोलत। इथं बसले ते पण खोटा बोलत। प्रेज द लॉर्ड। तुझं सत्य मला ढालाने सत्य म्हणजे हालेलुया। पण परमेश्वराच्या लोकांना खरं बोलला तर नुसगा नाही, खोटं बोला तर तुमचा फायदा आहे। सैतान जो खोटा बोलेगा तो फायदे में रहेगा। हालेलुया। पण देव बोलतो खरं बोलशील तर फायदा होईल। आमेन। तुझं एक हत्यार आहे, ते तुला वापरायचं आहे खरं बोलायला। प्रियानो, आपण नेहमी काही लोक जाणून बुजून खोटे बोलतात। इथं बसल्यात ना त्याचे बरेच खोटे बोलत असतील, पण आज तुम्हाला हे हत्यार आहे, जर तुम्ही सोडलं तुमची सुरक्षा, अर्धी सुरक्षा म्हणजे अर्ध सुरक्षाचं कवच तुमचं तुम्ही संपवून टाकलंय। मग तिथं 100% बाण लागणार। हालेलुया। कामावर खोटे बोलणार, शेजाऱ्याला खोटं बोलणार,
नातेवाईकाला खोटं बोलणार, नवऱ्याला खोटं बोलणार, बायकोला खोटं बोलणार, काय कुठं कुठं नाही खोटं बोला तुम्ही. पण खोटं बोलायचंच नाही. आता लुजगान झाली तरी खरंच बोलायचं. जे गवंडी काम करतो त्यांना जेव्हा खोटं बोलायला लागतं मिस्त्री. हालेलुया. त्याला बाबा सांगा 2 काम आहेत, ते काम झालं तुझं काम करेल. हालेलुया. इथं अशी तर राग नका पण आशीर्वाद करू. असे बरेच, कारण 10-12 लोकांना वायदा केला असतोय. जेवढं झेपल तेवढंच घ्या ना, जास्त झालंच पण बरी नाही. हालेलुया. काही लोकांची निस्ती घेऊन ठेवायची घरात का दुसऱ्याला नाही गेला पाहिजे म्हणून, असं पण करतात. म्हणजे गवंड्यालाच नाही सांगत, बाकी पण आहेत आपल्याचे लोक तसे खोटं बोलतात. तर प्रियांनो, जर खोटं बोलत असाल तर तुमची एक बाजू कमजोर होती हत्याराची. एक पहिलं हत्यार आहे, ते पहिलंच हत्यार सांगितलं त्याला, पहिलं शस्त्र आहे. जर तुम्ही ना आपल्या लाईफ मध्ये थोडं पण खोटं बोलत असाल तर तुम्ही समजायचं का मी हत्यार कमजोर केलं माझं, बोथनवलंय त्याला, आणि कधी पण तिथं वार होऊ शकतो तुमच्यावर सैतानाचा. समजतं ना. जर तुम्ही चुकून कधी चुकून येतो तोंडातून, कधी फोनवर कोणाशी बोलत असला आणि फोन कोणी केला आणि विचारलं तर कधी चुकून चुकून आपण सांगायला विसरतो आणि पटकन आपण सांगतो मी इथं आहे. पण काही लोक जाणून बुजून सांगतात, घरात असला सांगा मी बाहेर आहे. हे खरं नाही. घरात असला तरी काय सांगेल मी बाहेर आहे. चुकून येतो अलग भाग आहे. पटकन आलं विचार पटकन बोलला तो वेगळी गोष्ट असते. हे पण लक्षात घ्या. पण काही लोक फसवायला गेलेला नाही ते घरी येत. हालेलुया. कळलं ना. तर खरं बोलायला शिका देवाच्या लोकांना. कामावर जाता शर्षी सगळ्यांची खरं बोला. कोणाची काय वस्तू उचलून आणू नका विचारल्याशिवाय. चोरी करू नका, खोटं बोलू नका. ओके. देवाच्या लोकांनी खरं बोललं पाहिजे. ते तुमचं हत्यार आहे. बदल साधारण गोष्ट नाही ती. तुमचं सत्य तुमचं ढाल बनणार आहे. तुम्ही खरं बोला, तुमची ढाल होणार आहे. ती थोड्या वेळ तुमची लुजगान होईल पण तुम्ही विजयी व्हाल. कारण सत्याचा जय होतं. लक्षात ठेवायचं. आपल्या देशाचा जो सिंबल आहे त्याच्यावर तेच लिहिलं सत्यमेव जयते. आमेन. पुढे वाचा. पहिलं हत्यार तुमचं काय आहे? खरं बोलणं. आम्ही खरं बोलायला शिकलो पाहिजे. प्रत्येक परिस्थिती हँडल करायची आपल्याला. ओके. नीती महत्वाचे. नीती महत्वाचे उरस्थान धारण करा. जे नीती महत्वाचं उरस्थान आहे ते आम्हाला काय केलं पाहिजे? धारण केलं. आता नीतिमान कसे होता तुम्ही नीतिमान आहेत काय? मी नीतिमान आहे काय? हो, आता आहे. हालेलुया. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे मी नीतिमान आहे. मला नीतिमत्वाचं उरस्थान धारण केलं पाहिजे. ते माझं चिलखत आहे. सत्य माझा कमराचा पट्टा आहे. तर हे चिलखत मला धारण केलं पाहिजे नीतिमत्वाचा. आणि मला चांगलं वागायला पाहिजे, चांगली कामं करायची आहेत. म्हणजे नीतिमत्व ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला विश्वासाद्वारे मिळेल. तुम्ही नीतिमान आहेत. जे विश्वास धरतात ते ख्रिस्तात नीतिमान आहेत. ओके. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. प्रत्येक परिस्थितीत देवाच्या लोकांनी शांत राहिलं पाहिजे. गोंधळ नाही केला पाहिजे. वाद नाही केला पाहिजे. भांडणं नाही केली पाहिजे. शांती ही तुमचं एक बूट आहे तुमचे शांतीचे सुवार्तेचे. तर देवाचे लोक नेहमी शांतीने विचार करतील प्रत्येक गोष्टीचा. शांती. ओके. तिसरं झालं. आणि या सगळ्यांच्या बरोबर जिच्या योग्य त्या दुष्टाचे सगळे जलते बाण तुम्हाला विझवता येतील. ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. आता त्या दुष्टाचे सगळे जलते बाण तुम्हाला आणि मला विझवायचे आहेत. तर आम्हाला विश्वासाची ढाल हाती घेऊन उभं राहायचं आहे. आता बघा, ही विश्वास जो आहे, हा विश्वासाची ढाल, जो विश्वास जो तुमच्याकडे आहे, हा या शस्त्रामध्ये मध्यभागी आलेला आहे. पहिले 3 शस्त्र आहेत. पहिला सत्य, नीतिमत्वता, शांती, मग विश्वास. समजलं ना तुम्हाला? ही देवाची शस्त्र सामग्री आहे देवाच्या लोकांसाठी. विश्वासणाऱ्या प्रत्येक भावासाठी, बहिणीसाठी विश्वास मध्यभागी असायला पाहिजे तुमचा. ही तुमची ढाल आहे ज्याच्याद्वारे तुम्ही सुरक्षित राहाल. जर तुमच्याकडे विश्वास नसला तर तुम्ही शांतीत राहाल काय? जर तुमच्याकडे विश्वास नसला तर तुम्ही नीतिमान बनाल काय? जर तुमच्याकडे विश्वास नसला तर तुम्ही खरे बोलाल काय? नाही.
याची पॉवर विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्यात विश्वास असेल, हो खरं बोल, काय नुकसान होणार नाही, झाली तरी चालेल, माझा विश्वास आहे, माझा देव सामान करेल, तर तुम्ही खरं बोला. प्रेज द लॉर्ड. माझी नुकसान होणार नाही, झाली तरी प्रभू मला भरून दे, माझा देवावर विश्वास आहे. विश्वासाने गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. हा, तुम्ही जर नीतिमान आहात, तुम्ही चांगलं काम करा, कारण तुमचा विश्वास आहे. तुमचा विश्वास आहे, तुम्ही शांतीत राहा, तुम्ही घाबरणार नाही, चंचल होणार नाही, हे करू का ते करू, तुम्ही शांतीत राहा, कारण तुमचा देवावर काय आहे, विश्वास आहे. जेव्हा परीक्षा येईल त्यासाठी हे कर ते कर, तेव्हा तुम्ही सांगाल शांत राहा, शांत राहा. तुमचा विश्वास आहे देवावर, देव तुमच्यासाठी चमत्कार करेल. नाही तर बरा झाला, अजून मी प्रार्थना करेन, 100% मी बरा होईल, माझा विश्वास आहे, देवावर माझा विश्वास आहे. ओके, ही झाली 4. हा, तारणाचे शिरस्थान, तारणाचं येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याच्या तरी तुम्हाला उद्धार मिळालेला आहे. तारण मिळालं की नाही. तारणाचं मुकुट घालून तयार राहायचं तुम्हाला. तुम्ही तारलेले उद्धारलेले लोक आहेत. त्याच्यानंतर आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन. आत्म्याची तलवार म्हणजे परमेश्वराचं वचन, ही घ्या. तर वचनाच्या द्वारे चाललं पाहिजेत आपण. हे एक हत्यार आहे तुमच्यासाठी. जर वचन नसेल तुमच्या, तर तुम्ही गोंधळा, पण वचन असेल तर तुम्ही गोंधळणार नाही. तुमच्याजवळ बायबल असू द्या, बायबल वाचा, वचनाचं मनन करा, वचनाची आठवण करा. यहोशूआला परमेश्वर म्हणतो यहोशूआ 1:8 की निमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ना ढळू, रात्र दिवस त्याचा मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा घडेल. जिथं जाशील तिथं मी तुझा परमेश्वर तुझ्या बरोबर असेल, तुला यश मिळेल प्रत्येक ठिकाणी. का? तुझ्या जवळ वचनाची तलवार आहे. तर प्रत्येक विश्वास करणारा भाऊ असो, बहीण असो, लेकरा असो, तरुणी असो, देवाचं वचन तुमच्या जवळ असायला पाहिजे. वचनाची तलवार. 6 झालं. सगळ्या प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सगळ्या प्रकारची प्रार्थना आणि विनवणी करा. 7वं शस्त्र आहे प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. परत एकदा मी तुम्हाला आठवण करून देते त्या गोष्टींची. पहिलं काय आहे, आम्हाला खरं सत्य समजलं पाहिजे, सत्यात आम्ही राहिलो पाहिजे. दुसरं काय आहे, नीतिमत्वता. हे आपलं शस्त्र आहे. तिसरं शांती. चौथं विश्वास. हा मध्ये दिलेला आहे वचनात. त्याच्या मागे 3 आहेत, त्याच्या पुढे 3 आहेत. हा मध्ये. विश्वासाशिवाय कुठलंच हत्यार काम नाही करू शकत, लक्षात ठेवा. विश्वास नाही तर ती हत्यार काम नाही करणार, तलवार पण काम नाही करणार. पण विश्वास आहे तर 6ची 6 हत्यार काम तुमची करतील. आमेन. तुमची शस्त्र काम करतील. हे तुमच्यासाठी दिले सुरक्षा. जेव्हा तुम्ही घालाल ना, तुम्ही सैनिकासारखे दिसाल. तुमच्या आत्मिक जीवनात तुम्ही सैनिक दिसाल, सैनिक. आमेन. लक्षात घ्या. चौथा आहे विश्वास. 5वा आहे तारण, उद्धार. आणि 6 देवाचं वचन. 7 प्रार्थना. सगळ्या प्रकारची प्रार्थना आत्म्याची करण्यात गेली पाहिजे. प्रार्थना ही 7 शस्त्र तुम्ही वापरता का तुमच्या जीवनात? वापरता ना, मग सुरक्षा आहे तुमची. प्रेज द लॉर्ड. हे 7 शस्त्र तुम्हाला वापरायचे आहे. सत्य, नीतिमत्वता, शांती, विश्वास, तारण, वचन, प्रार्थना. या 7 गोष्टी तुमच्या अंतःकरणात तुम्हाला ठेवायच्या आणि त्यानुसार तुम्हाला वागायचं, करायचं. प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला त्याचा वापर आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये करायचा आहे. आमेन. मित्रांनो, खरोखर देव फार महान आहे आणि देव त्याच्या लोकांना परिस्थितीमध्ये चालण्यासाठी तयार करतोय. देव सोडून नाही देत प्रियांनो. आपल्याला प्रत्येक परिस्थितीत चालण्याची ताकद आणि सामर्थ्य आपल्याला तो देतो. पण आज जे वचन तुम्हाला मी दिलं हे साधारण गोष्ट नाही. हे तुमच्यासाठी पॉवर आहे, तुमच्यासाठी अधिकार आहे. जर ही गोष्ट तुम्ही समजली आणि या संदेशात ही वचनाची देवाची शस्त्रसामग्री जर तुम्ही धारण केले तर नक्कीच तुम्ही सुरक्षित राहाल आणि देवाचा आत्मा तुम्हाला आणखीन प्रभावी आणि सामर्थ्य बनवेल. तुमचा उपयोग एक हातेराप्रमाणे परमेश्वर, एक अशा पात्राप्रमाणे परमेश्वर करेल ज्याच्याद्वारे लोक उद्धार पावतील. अशी तुम्ही व्यक्ती आहात. तुम्ही साधारण इथं बसलेले नाहीत. तुम्ही देवाचे पुत्र आहात. देवाच्या सामर्थ्यात, देवाच्या अधिकाराखाली तुम्ही आहात. देवाने तुम्हाला अधिकारी केलेला आहे. आमीन. तर प्रियांनो, या आपण आपलं समर्पण जे आहे ते येशू मसीहला देऊ. आपण सर्वजण आपल्या येशूच्या